सुजाता होनप. मी सायकोलॉजिस्ट आहे, म्हणजे मराठीत ज्याला मानसतज्ञ असं म्हणतात. मी पुण्यातल्या ज्ञानप्रबोधिनी संस्थेमध्ये सायकोलॉजिस्ट म्हणून काम करते. ज्ञानप्रबोधिनी संस्थेचा प्रज्ञामानस संशोधिका म्हणजे सायकोलॉजी डिपार्टमेंट जे आहे तिथे मी क्षमता विकसन विभाग म्हणजे पोटेन्शियल एन्हान्समेंट सर्व्हिसेस अशा विभागाचे मी प्रमुख आहे. मी गेली 23 वर्ष मुलांच्या एकूणच विकसनाच्या दृष्टिकोनातून काम करत असते सायकोलॉजिस्ट म्हणून. मी आणि माझा विभाग, आणि त्याच्यामध्ये आम्ही प्रामुख्याने मुलांच्या विचार कौशल्य विकसनावर, म्हणजे मुलांमध्ये ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या स्ट्रेंथ असतात त्या शोधणं, त्याला नर्चर करणं, ह्याच्यासाठी आम्ही काम करत असतो. आणि मुलांबरोबर काम करायचं म्हणजे आपण लेक्चर मेथडचा उपयोग अजिबातच नसतो. त्याच्यामुळे ॲक्टिव्हिटी बेस्ड प्लेवे मेथडनी अशा प्रकारचं काम आपण करत असतो. आणि गेली अनेक वर्ष या सगळ्या क्षेत्रामध्ये असल्यामुळे माझी काही निरीक्षणं या संदर्भामधली मी तुमच्याबरोबर शेअर करते. 7 ते 12 किंवा 7 ते 16 अशा वयोगटातल्या मुलांसाठी आपण काम करतो. आणि ज्याला आपण थिंकिंग स्किल्स किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या मुलांमधल्या स्ट्रेंथ असं आपण म्हणतो. तर मोठ्या माणसांना असं वाटत असतं की मुलांना सगळं शिकवलं कीच येतं, आणि म्हणून मग आपण मुलांच्याबरोबर सतत शिकवणं अशा पद्धतीने बोलत असतो किंवा अशा पद्धतीने आपण वागत असतो. पण आमची धारणा थोडी वेगळी आहे, कारण आम्ही मुलांबरोबर शिक्षक म्हणून नाही तर फॅसिलिटेटर असं म्हणून काम करत असतो. आमचा असा पूर्ण विश्वास आहे की अगदी दुसरीपासूनची जी मुलं, ज्या मुलांबरोबर, छोट्या पिल्लांबरोबर आम्ही काम करतो, तर इतक्या दुसरीपासूनच्या मुलांमध्ये सुद्धा स्वतःला व्यक्त करण्याची, विचार करण्याची खूप चांगली क्षमता असते. मुलांना स्वतःला एखाद्या विषयावर चर्चा करायला आवडत असते. त्यांचा स्वतःचा काहीतरी से असतो त्या सगळ्यावर. आणि आपल्याला असं वाटत असतं की मुलं छोटी आहेत तर त्यांना काय कळतं. तर त्याच्यामुळे आपण थोडंसं अशा दृष्टिकोनातून बघायला सुरुवात करू की मुलांना कळत असं कदाचित अनुभव कमी असतो आपल्यापेक्षा. त्याच्यामुळे त्यांना मांडता येत नाही आपल्या भाषेमध्ये. कदाचित व्होकॅब्युलरी आपल्यापेक्षा कमी असते, पण मुलांना विचार मात्र आपला जरूर करता येत असतो. आपण ज्याला स्ट्रेंथ असं म्हणतो मुलांमधल्या, त्या खूप लहान वयापासून आपल्याला मुलांच्या ओळखता येतात, दिसतात. फक्त आपण त्याच्याकडे तशा दृष्टीने बघायला शिकलं पाहिजे, पालक म्हणून, शिक्षक म्हणून, प्रशिक्षक म्हणून. अगदी एक छोटंसं उदाहरण देते. क्रिएटिव्ह थिंकिंग खूप चांगलं असणारी मुलं. आता क्रिएटिव्ह थिंकिंग ह्याचा अर्थ आपल्याला असं वाटतं की मुलांना फक्त क्राफ्ट करता येतं आणि चित्र काढता येते म्हणजे क्रिएटिव्ह थिंकिंग झालं, तर असं नाही आहे. क्रिएटिव्ह थिंकिंग म्हणजे सर्जनशील विचार, म्हणजे नवीन नवीन काहीतरी करून बघण्याचा विचार. तर तो किती ठिकाणी आपण वापरतो. तर अगदी साधं माझ्याकडे एखादा काहीतरी 2 वेगवेगळ्या प्रकारचे कलरचं कॉम्बिनेशन करून मला तिसरा काहीतरी रंग तयार करायचा आहे, आणि त्याच्यातला एक रंग माझ्याकडचा हरवलाच आहे आता. तर मी काहीतरी करतो, काहीतरी प्रश्न सोडवण्यासाठी आपलं मूल काहीतरी धडपड करतं आणि त्याच्यातनं छान काहीतरी निर्माण होतं. तर त्याच्यासाठी लागणारं, म्हणजे प्रश्न सोडवण्यासाठी लागणारं पण क्रिएटिव्ह थिंकिंग असतं. काहीतरी नवीन निर्माण करण्यासाठी लागणारं पण क्रिएटिव्ह थिंकिंग असतं. जसं आपणही वापरत असतोच ते, मुलंही त्यांच्या परीने ते वापरत असतात. एखादं काहीतरी मांडायचं कला असणं एखाद्या वेगवेगळ्या प्रकारांनी, किंवा एखाद्या गोष्टीकडे वेगळ्या दृष्टीने बघता येणं. म्हणजे उदाहरणार्थ मी एक गोष्ट लिहिलेली आहे किंवा एक गोष्ट मी खूप दिवसांपासून वाचतो आहे किंवा वाचते आहे आणि मला ती बोर व्हायला लागली, तर मग तीच गोष्ट मी वेगळ्या प्रकारांनी कशा बरं इंटरप्रिट करू शकेन, किंवा मी त्याचा शेवट कसा बदलेन, किंवा मी त्या गोष्टीतली कॅरेक्टर्स कशी बदलेन आणि मग त्याच्यातनं मला मजा यायला लागेल. असे पण प्रकार मुलं करत असतात, आणि ह्या सगळ्यासाठी क्रिएटिव्ह थिंकिंग लागतं. आणि ज्या मुलांच्याकडे क्रिएटिव्ह थिंकिंग खूप चांगलं असतं, मूलतःच चांगलं असतं, अशा मुलांचे काही अगदीच खूप ठळक इंडिकेटर्स असतात की त्यांना खूप प्रश्न पडतात आणि सतत काहीतरी शोधून बघण्याची त्यांची वृत्ती असते. आणि त्याच्यामुळं मग सारखं काहीतरी करून बघणं. एखादं काहीतरी समजा खेळणं तुम्ही आणून दिलेलं आहे त्यांना, आणि ते असं खेळायचं असं सांगितलं, तर त्या मुलांना ज्यांच्याकडे क्रिएटिव्ह थिंकिंग किंवा असं समजून घेण्याची वृत्ती अशी खूप जास्त असते, अशी मुलं ते खेळणं उघडून बघतात. आणि मग बऱ्याचदा आईबाबांचे फटके पण खातात की इतकं महागाचं खेळणं आणून दिलं आणि तुम्हाला त्याची किंमत कळत नाही आहे. पण वास्तविक तसं नाही आहे. त्याच्या मागं काहीतरी आहे आणि ते मला शोधून काढायचं आहे. प्रचंड क्युरिओसिटी असते. आणि मग काय होतं ह्या मुलांच्या बाबतीमध्ये बरेचदा,
ही जी त्यांची स्ट्रेंथ आहे ना, तर ती समस्या असं म्हणून बघितली जाते बरेचदा. कारण ह्यांना प्रश्न पडतात, रूढ पद्धतीने विचार करायला त्यांना आवडत नसतं. चौकटीपेक्षा वेगळं काहीतरी विचार करून बघायचा त्यांचा कल असतो. आणि मग समजा एखाद्या वर्गामध्ये 50-60 मुलं आहेत आणि एखादं मूल शिक्षकांना सतत प्रश्न विचारून भांडण सोडत आहे किंवा सांगितल्या सूचनांपेक्षा वेगळं काहीतरी करून बघायचा प्रयत्न करत आहे, तर काही वेळेला शिक्षकांना इरिटेशन येऊ शकतं. किंवा पालकही बऱ्याचदा आता दोघंही जॉब करणारे असतात आणि संध्याकाळी दमून आल्यानंतर मुलांनी एकदम 100 प्रश्न विचारल्यावर पालकांकडे एनर्जी नसते. त्याच्यामुळं प्रश्नांना उत्तर देण्यापेक्षा त्याला धपाटावरून गप्प बसवणं केव्हाही सोपं असतं. पण ह्यातनं आपण मुलामध्ये मूलतः असणारी त्याची जी क्रिएटिव्ह थिंकिंगची स्ट्रेंथ आहे ती कमी करत असतो. त्यामुळं मग ते क्रिएटिव्ह थिंकिंग आपण वाढण्याच्या संधी कशा देऊ मुलांना ह्याचा आपण विचार करूया. उदाहरणार्थ, त्यांना निर्णय घेण्यासाठी छोट्या छोट्या संधी उपलब्ध करून देऊ, त्यांना प्रश्न सोडवण्यासाठी किंवा अगदी साधे साधे त्यांच्या त्यांच्या लेवलचे प्रॉब्लेम सोडवण्यासाठीचं काहीतरी प्रॉब्लेम्स क्रिएट करूया छोटे छोटेसे. म्हणजे अगदी उदाहरणार्थ, काय आज कंपासमधली त्याच्या पट्टी सापडतच नाही आहे, तर त्या पट्टीच्या ऐवजी मूल काय वापरून रेगा खेळेल, इतके छोट्याशा गोष्टी असू शकतात त्या. म्हणजे प्रश्न सोडवण्यासाठीची संधी निर्माण करून द्या. म्हणजे एकदम चंद्रावर किंवा मंगळावर जायचं नाही आपल्याला. आपल्याच घरात छोटं काहीतरी असतं, पण हे सगळं इतक्या सटल लेवलला, इतकं सहज मुलांपर्यंत या संधी पोचल्या पाहिजेत की मुलांना असं नाही वाटलं पाहिजे की आपण काहीतरी वेगळं काहीतरी भयंकर करतोय, पण ते इतकं सवयीचं व्हायला पाहिजे की ज्याला सायकोलॉजीच्या भाषेमध्ये ट्रान्सफर ऑफ लर्निंग असं म्हणतात. म्हणजे एकदा शिकलेलं आपला मेंदू साधारण सिमिलर काइंड ऑफ कंडिशन्समध्ये, म्हणजे साधारण सारख्या परिस्थितीमध्ये आपोआप वापरायला सुरुवात करतो दुसरीकडे. आणि मग म्हणून समजा लहानपणापासून मुलांना काहीतरी नवीन करून बघण्याची सवय आहे, रूढ पद्धतीपेक्षा वेगळ्या पद्धतीने विचार करून बघण्याची सवय आहे, किंवा एखादी गोष्ट नव्या पद्धतीने मांडून बघण्याची, मांडणी करण्याची, प्रेझेंट करण्याची सवय आहे, किंवा एखादा प्रश्न सोडवण्याची सवय आहे. तर हेच मूल पुढं मोठं झाल्यानंतर त्याला समजा अशा छोट्या अडचणी येत गेल्या किंवा काहीतरी निर्णय घ्यायचे आहेत, तर असं सायकोलॉजीतलं रिसर्च पण असं सांगतात की अशा मुलांचं कधी फारसं अडत नाही. किंवा आपण आत्ता जे बघतो की प्लॅन ए रेडी आहे आणि प्लॅन बी सी काहीच नाही आहे आणि त्याच्यामुळे आत्महत्या करणाऱ्या मुलांचं प्रमाण प्रचंड आहे. आपण पण बघतो पोस्ट कोविडही हे खूप मोठं झालेलं आहे प्रमाण ह्या सगळ्यातलं. कारण माझ्या डोळ्यासमोर काहीतरी एक चित्र आहे मी रंगवलेलं आणि तसं चित्र वर्तमानात जर दिसलं नाही तर मग मला येणारं फ्रस्ट्रेशन कमी करायला माझ्याकडे दुसरा उपायच नाही. असं बऱ्याच मुलांच्या बाबतीत होतं, कारण त्यांना त्यांचीच विचारांची कौशल्य, त्यांना त्यांच्याच बुद्धीच्या स्ट्रेंथ पहिल्यापासून वापरायची सवयच नसते. मग अशा विचार कौशल्यांना, म्हणजे आता लॉजिकल थिंकिंग आहे, जसं मी आता क्रिएटिव्ह थिंकिंगबद्दल सांगितलं तसं लॉजिकल थिंकिंग म्हणजे तर्काने विचार करणं. म्हणजे एखाद्या गोष्टीचं कारण काय आणि परिणाम काय आहे, एखाद्या गोष्टीतनं पुढे निष्पत्ती काय होणार आहे, एखाद्या गोष्टीचं ॲसोसिएशन कशाशी आहे, असं सगळं ज्या मुलांना पटपट कळतं, ज्या मुलांना एखादं गोष्टीचं डिकोडिंग फार पटकन करता येतं. म्हणजे उदाहरणार्थ, गणितातले जी चिन्ह आहेत ती सगळी ॲब्स्ट्रॅक्ट असतात, पण ज्यांना त्याचे अर्थ पटकन कळतात अशा मुलांना गणिताबरोबर खेळायला खूप आवडतं. अशांच्याकडे जनरली लॉजिकल थिंकिंग चांगलं असतं. अशाही मुलांना प्रश्न खूप पडतात आणि ते प्रश्न त्यांना असे मुळापर्यंत प्रश्न विचारायला खूप आवडतात की एखादी गोष्ट समजून घ्यायची आहे खूप शेवटपर्यंत. आणि ह्या मुलांचं एक वैशिष्ट्य असं असतं की त्यांना समजा प्रश्न पडत असले ते सगळे, तर तुम्ही कितीही त्यांना दादा बाबा करा, किती इमोशनली ब्लॅकमेल करा, पण त्यांचं जोपर्यंत समाधान होत नाही तोपर्यंत ते प्रश्न विचारत राहतात तुम्हाला. आणि मग आईचं डोकं दुखतं आहे, बाबांना दमून आले आहेत वगैरे, ह्याने त्यांना काही फरक पडत नसतो त्या सगळ्यांना. खूप वेळेला ही मंडळी जशी मोठी होत जातात आणि ही त्यांची स्ट्रेंथ आहे ॲक्च्युली अशा प्रकारचा विचार करणं. पण मोठी होतात तशी त्यांना इंटरपर्सनल स्किल्स, म्हणजे थोडी सेन्सिटिव्हिटी, थोडं कम्युनिकेशन स्किल्स, थोडं पेशन्स असं शिकवावं लागतं. अन्यथा मग ही जी सगळी मंडळी एकदम तर्कशुद्धपणे विचार करणारी, नाकासमोर एकदम जसं ठरलंय तसं चालणारी अशी जी लोकं असतात, अशांच्या बाबतीमध्ये मग नातेसंबंधांमध्ये प्रश्न यायला लागतात. त्याच्यामुळे प्रत्येक स्ट्रेंथ माणसामध्ये वेगवेगळ्या प्रकारची व्यक्तिमत्वाला एक पैलू पाडते, वेगवेगळ्या प्रकारचे कलर्स माणसाच्या व्यक्तिमत्वामध्ये येतात. तर त्या सगळ्यातनं ज्ञानप्रबोधिनीमध्ये आम्ही जे काम इतके वर्ष करतो, तर आमचा मूळ हेतूच हा असतो की आम्हाला मुलांमधल्या वेगवेगळ्या प्रकारच्या ह्या ज्या सगळ्या स्ट्रेंथ आहेत त्या शोधायच्या असतात. का शोधायच्या आहेत, तर त्या जेवढ्या लवकर सापडतील तेवढा मोठा स्पॅन
त्यांच्या नर्चरिंगसाठी आपल्याला मिळत असतो. आणि मग नर्चरन्स जेवढा चांगला तेवढं चांगली पर्सनॅलिटी, चांगली म्हणजे विकसित पर्सनॅलिटी, जी ज्याला कॉन्फिडन्स आहे, ज्याला इमोशनली बॅलन्स आहे, प्रश्न आल्यानंतर गडबडून न जाणारी अशी जी लोकं असतात, अशा मंडळींच्या बाबतीमध्ये आपण जर खोलवर जाऊन बघितलं, पाठीमागे जाऊन बघितलं, तर त्यांच्यामधल्या वेगवेगळ्या प्रकारच्या स्ट्रेंथ वापरण्याची त्यांना खूप साऱ्या संधी त्यांच्या लहान असताना मिळालेल्या असतात. त्याच्यामुळे असा प्रयत्न ज्ञानप्रबोधिनीमधनं आपण अनेक वर्ष झाले करतो, ज्याच्यासाठी आपण बालविकास शिबिर अशा नावाचा एक उपक्रम वापरला जातो, जो आपण गेली 27 वर्ष आपण जो ज्ञानप्रबोधिनीमध्ये उपक्रम चालवतो. ह्या सगळ्या दरम्यान निरीक्षणं माझी काही अशी आहेत मानसतज्ञ म्हणून, की आपण ज्यावेळेला पालक म्हणून ह्या सगळ्याकडे बघतो त्यावेळेला आपण खूप प्रॉडक्ट ओरिएंटेड बघतो. म्हणजे खूपदा पालक आम्हाला असं विचारतात की ह्या शिबिरात घातल्यावर मुलांच्या मार्कांमध्ये काय फरक पडेल. तर मला सगळ्यांना असं सांगावं लागतं सतत की आपण ना थोडंसं त्यांची बँक वाढवतो. म्हणजे आपल्याकडे मराठीमध्ये एक म्हण आहे, आडात असेल तर पोहऱ्यात येतं. तर म्हणजे खाली विहिरीत जर खोल पाणी असेल तर ते तुम्ही ओढल्यावर वर येणार आहे, खालीच काही नाही तर वर पाणी येत नाही त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे आडातल्या गोष्टी वाढवण्याचं प्रमाण आपण करत असतो इथे. त्याच्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या मुलांना संधी देणं, वेगवेगळ्या प्रकारचे स्किल्स वापरण्यासाठी आणि त्याच्यातनं त्यांचा विकास होत जाणं ही खूप सटल चालणारी प्रोसेस आहे. ती अचानकपणाने काहीतरी तुम्ही मुलांना एखादा नाच बसवला आहे आणि त्यांनी तो करून दाखवला आहे आणि मग एकदम झाला विकास, असं नसतं. आणि खूपदा असा पालकांचा दृष्टिकोन हा कदाचित इन्सिक्युरिटीमधनं तयार झालेला असतो, की आपल्याकडे इतकी प्रचंड स्पर्धा आहे आणि स्पर्धेत आपलं मूल टिकलं पाहिजे, तर त्याला खूप मल्टी फॅसेटेड बनवायचं आहे आपल्याला, असा सगळा जो दृष्टिकोन आहे त्या सगळ्यातनं आपण प्रॉडक्ट ओरिएंटेड बनत नाही होत ना. म्हणजे मी या शिबिरात घेतलं तर मुलाला ह्या 4 गोष्टी आल्याच पाहिजेत आणि ह्या घेऊन मी घरी जाणार आहे, असा दृष्टिकोन घेऊन आपण जर आपल्या मुलांना अशा कुठल्या प्रकारच्या एक्सपोजर्सना पाठवत असो किंवा आपण देत असू, तर थोडं थांबूयात, आपण जरा विचार करूयात. कारण प्रोसेस ओरिएंटेड असणं म्हणजे कुठलाही प्रवास सुंदर असतो ह्याचं आपल्याला आपण अनुभव घ्यावा. त्याला थोडा पेशन्स लागतो अर्थात. आणि माझा हेही अनुभव आहे की आपलं मूल ज्या वयाचं असतं त्या वयाचं असतं आपण पालक म्हणून. म्हणजे उदाहरणार्थ तुमचं मूल 7 वर्षाचं तर तुम्ही पालक म्हणून 7च वर्षाचे असता. तुमचा अनुभव पालकत्वाचा तेवढाच असतो. त्याच्यामुळे पेशन्स पण आपल्याकडे तेवढाच असतो. त्याच्यामुळे काही वेळेला तो वाढवायला आपल्याला शिकायला लागतो. कारण आपली मुलं मोठी होत असतानाचा हा जो प्रवास आहे, ती जी प्रोसेस आहे, ते जे त्यांचं हळूहळू नर्चर होत जाणं, आपल्यासमोरच नर्चरन्स त्यांचा जो चालू असतो तो, हे सगळं आपण अनुभवणं खूप सुंदर असतं. आणि चुकत माकत म्हणजे कुठलं मूल हे चांगली व्यक्ती म्हणून घडतं, तर ज्याला चुकायला परवानगी असते ते मूल चांगली व्यक्ती म्हणून घडतं, हे तर सर्वमान्य आहे. कारण पहिल्याच चुकीला इतकं जोरात शिक्षा आणि फटका बसला तर मूल पुढे चुकायची हिंमत करत नाही आणि मग म्हणून ते शिकायची पण हिंमत करत नाही. त्यामुळे तुम्ही केव्हा शिकता, ज्यावेळेला तुम्हाला चुकायला परवानगी आहे त्यावेळेला, फक्त त्याच चुका परत होणार नाहीत आणि त्यातनं काही हॅम्पर होणार नाही ह्याची आपल्याला मोठी माणसं म्हणून काळजी घ्यायला लागते. पण प्रोसेस खूप महत्त्वाची असते आणि ती सुंदर पण असते. म्हणजे असं होतं काही वेळेला की आपण म्हणजे उदाहरणार्थ मी कन्याकुमारीला चाललेले आहे आणि डेस्टिनेशन माझं कन्याकुमारी आहे, पण मी केरळमधनं जात असताना इतकं मधलं केरळ सुंदर दिसतं की माझ्या मनातला तो रेंगाळणारा भाग बरेचदा केरळचाच असतो. तर काही बिघडलं नाही ना. केरळ सुंदर आहे तर आपण त्या प्रवासाच्या आनंदामध्ये केरळचा आनंद घेणं ह्याच्यात पाप काही नाही आहे. त्याच्यामुळे अशा प्रकारचं मूल ज्यावेळेला वाढत जातं त्याच्यात ते टप्प्यावर, प्रत्येक टप्प्यावर काहीतरी छान त्याच्यामधलं आपल्याला बघायला मिळतं, काहीतरी बदल बघायला मिळतो, काहीतरी मूल नव्याने शिकतंय, आपल्याला पण नव्याने कळायला लागतंय मूल. असं थोडंसं ज्यावेळेला होत असतं त्यावेळेला आपल्या डोळ्यासमोर असतं की अरे बापरे आता त्याची 8वी, अरे बापरे आता त्याची 10वी, आणि मग हे करत बसलं तर 10वीला मार्क कसे मिळतील, हे करत बसलं तर 12वीला मार्क कसे मिळतील. तर हे जसं महत्त्वाचं आहे तसंच 10वी आणि 12वीच्या मार्कांच्या इतकंच त्या मुलाला स्वतःला ओळखायला शिकवणं पण खूप महत्त्वाचं आहे. आणि स्वतःला ओळखायला शिकवण्यासाठी म्हणून ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या विचार कौशल्यांच्यासाठीच्या संधी त्यांना मिळणं ही खूप महत्त्वाची गोष्ट असते मुलांच्या आयुष्यामध्ये. खरं तर ती मोठ्यांच्या पण असते.
कारण जसं जसं आपण मुलांना हे संधी देतो तसं तसं आपल्यालाही लक्षात यायला लागतं की अरे आपल्याला पण हे आवडतंय आणि जे आपण करतोय त्याच्यापेक्षाही कदाचित आवडतं, किंवा जे आपण काम करतो ते कदाचित आपल्यात ही स्ट्रेंथ आहे म्हणून आपण हे प्रोफेशन निवडलं आहे, असंही बरेचदा आपल्याला मोठी माणसं म्हणून कळत जातं. शिक्षकांच्या बरोबर पण आम्ही अशा प्रकारचं काम करतो, शिक्षकांना अवेअरनेस देण्यासाठीचं. अर्थात शिक्षकांनी कसं शिकवावं हे आम्ही शिकवत नाही, कारण तो आमच्या कामाचा भाग नाही. शिक्षकांनी कसं असावं ह्याच्यावर मात्र आपण फोकस ठेवत असतो, कारण शिक्षकांचं व्यक्तिमत्व जेवढं जास्ती काय म्हणू त्याला कम्फर्टेबल असेल, मुलांना जास्ती जवळीक वाटणारं, ॲप्रोचेबल असणारं, जास्ती काय म्हणायचं मॅच्युअर्ड असेल, अशा शिक्षकांच्या बरोबर वाढलेली मुलं, अशा शिक्षकांच्या हाताखाली वाढलेली मुलं ही त्यांचं इम्प्रेशन मनावर घेऊन वाढतात. त्याच्यामुळं त्यांच्या शिक्षकांच्या मधल्या स्ट्रेंथ या मुलांमध्ये उतरतात आणि व्हायस वर्सा, की काही वेळेला आपल्याला शिक्षक म्हणून आपण माणसंच असतो, त्यामुळे आपले इमोशनल कंट्रोल्सवर जर आपल्याला काम करता येत नसेल तर त्याचे पण परिणाम आपल्या समोरची न कळत्या वयातली मुलं भोगत असतात. त्याच्यामुळे मग शिक्षक प्रशिक्षणांमध्ये शिक्षकांनी स्वतःच्या ताणाचं नियोजन कसं करावं, म्हणजे इमोशनल रेग्युलेशन, स्ट्रेस मॅनेजमेंट कसं करावं, किंवा मुलांना कसं समजून घ्यावं, मुलांचं इमोशनल वर्ल्ड म्हणजे भावना विश्व काय असतं बरं, कसं असतं, काय विचार करतात मुलं आपल्या सगळ्या गोष्टींचा, ह्याच्याबद्दलचं अवेअरनेस, किंवा मुलांमधले वेगवेगळे इंटेलेक्च्युअल पोटेन्शियल्स ज्याला आपण मल्टिपल इंटेलिजन्स असं म्हणतो, ही कुठली कुठली असतात, त्याचे कॉम्बिनेशन्स काय दिसतात. आणि सरसकट, कारण असं होतं अजूनही आपल्याकडे भारतामध्ये तरी किमान गणित, इंग्लिश, सायन्स असं म्हणलं की त्याला एकदम वरचा दर्जा आणि बाकीच्या सगळ्यांना आपण खालच्या दर्जाने रेट करत असतो. तर हे गणित, इंग्लिश, सायन्स ज्यांचं चांगलं आहे ते निसंशय हुशार, आणि बाकीची त्या मानाने कमी हुशार, असं जी धारणा आहे आपली ती बदलून हुशारीचे वेगवेगळे पैलू आपण जर ओळखायला शिकलो मुलांमधले, तर ह्या सगळ्याचा आपल्याच पुढच्या पिढी घडवण्यामध्ये आपल्याला खूप उपयोग होणार आहे. त्याच्यामुळे सगळ्या बघणाऱ्यांना, सगळ्या प्रेक्षकांना माझी खूप विनंती अशी आहे की आता आपल्या समाजामध्ये तो अवेअरनेस यायला लागलेला आहे की सायकोलॉजी असं म्हणलं की फक्त वेड्यांचं शास्त्र असं जे पूर्वी मानलं जायचं तसं नसून आता ह्याचा काहीतरी सर्वसामान्य माणसांना उपयोग होतो, इतपत जागरूकता आता झाली आहे. पण तरीही अशी रिक्वेस्ट आहे की मुलांची मानसिकता समजून घेणं, मुलांच्या भावनांना समजून घेणं, त्यांना नर्चर करता येणं, या सगळ्या संदर्भामधलं सगळ्या संदर्भातली सायकोलॉजी आपण समजून घ्यायला शिकलं पाहिजे. त्या संदर्भात आपण काहीतरी काम करायला शिकलं पाहिजे, आणि तर आपण आपल्या पुढच्या पिढीला खूप चांगलं घडवू शकतो. धन्यवाद.